हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज या कथामालेतल्या 2 गोष्टी आपण एकाच ऑडिओमध्ये ऐकणार आहोत, कारण ह्या दोन्हीही कथा अतिशय छोट्याशा आहेत. 122वी व 123वी कथा आज आपण ऐकूया. प्रथम 122वी कथा ऐकू. ही कथा आहे वृंदावन आणि क्षेत्रवन येथे राहणाऱ्या श्री मदन मोहनदास बाबाजी यांची. श्री मदन मोहनदास बाबाजी यांचा जन्म नोवाखाली या जिल्ह्यात मदनपूर या गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं नवनीत कुमार सेनापती आणि यांचं नाव लहानपणी ठेवलं गेलं होतं श्री मनोरंजन. मनोरंजन सेनापती हे अगदी लहानपणापासूनच भक्त होते परमेश्वराचे आणि भक्तीचे संस्कार अत्यंत प्रबल होते आणि ते त्यांच्या वागण्यात कोणालाही सहजपणे जाणवत असत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना त्यांचं योग्य वय झाल्यावरती नवद्वीप येथे संस्कृत शिकण्यासाठी पाठवलं. नवद्वीप येथलं वातावरण त्या काळी अत्यंत भक्तिमय असं होतं. त्यामुळं ते वातावरण यांच्या जन्मजात असलेल्या भक्तीच्या संस्कारांना अतिशय अनुकूल आणि ती भक्ती जोमाने वाढण्यासाठी योग्य असं ठरलं. तेथील राणी चौढाका येथील सिद्ध संत श्री नित्यानंददास बाबाजी यांच्याकडे ते नेहमी सत्संगासाठी जाऊ लागले. त्यांच्या तोंडून हरिकथा ऐकता ऐकता अनेक वेळेला ते भावाविष्ट होऊन जात असत. त्यांचं विद्याध्ययन आणि भक्ती हे दोन्हीही अशा प्रकारे मनापासून आणि जोमाने चाललेलं होतं. विद्याध्ययन समाप्त होत आलं आणि घरच्या लोकांची चिठ्ठी आली. चिठ्ठीत लिहिलेलं होतं, तुमचा विवाह आम्ही ठरवलेला आहे आणि 12 दिवसानंतर अमुक एका तिथीवरती विवाह होणार आहे. ती तिथी निश्चित केलेली आहे. तेव्हा पत्र मिळताच घरी निघून यावे. कोणाही नवयुवकाला विशेषतः जेव्हा त्याचं विद्यार्थी जीवन आता समाप्त होत आहे, तेव्हा आपलं लग्न ठरलंय हा समाचार सुखदायीच ठरत असतो. पण मनोरंजन सेनापती हे त्याला अपवाद होते. त्यांना असं वाटू लागलं की आपलं मनोरंजन म्हणजेच आपल्याला ज्याच्यात रस आहे ती भक्तीच जणू समाप्त होत आहे. निराशेच्या काळ्या काळ्या अशा मेघांनी त्यांच्या मनावरती आता छत्र धरलं. मन निराशेने ग्रासून गेलं. त्यांना असं वाटू लागलं की जणू माया पिशाचीने त्यांना आपला घास बनवण्यासाठी हे किंवा आपल्या जाळामध्ये अडकवण्यासाठी हे लग्न नावाचं जाळं त्यांच्यावरती फेकायचं ठरवलेलं आहे. आता यातून आपण कसं बरं वाचावं, काय करावं, याचा उपाय काय असेल ह्याचा ते विचार करू लागले. 3 दिवस काहीही न खाता पिता अत्यंत कळकळून त्यांनी प्रभूच्या चरणी यातून सोडवण्यासाठी प्रार्थना केली. 3ऱ्या दिवशीच्या रात्री स्वप्नामध्ये त्यांना अद्वैत प्रभूंचं दर्शन झालं. त्यांनी यांना आदेश दिला की तू व्रजधाम येथे निघून जा आणि व्रजबाडी येथील श्री कृष्णदास बाबाजी यांच्याकडे आश्रय घे. सकाळ होताच अत्यंत उत्साहाने मनोरंजन सेनापती उठले. आपलं आन्निक आवरलं. मनातल्या मनात मातापित्यांना नमस्कार केला, त्यांची क्षमा मागितली आणि ते आता वृंदावनला जाण्यासाठी निघाले. ते रेल्वेने हाथरस या स्टेशनला पोचले. तिथून पायीच चालत ते आता निघाले आणि लोकांच्याकडे विचारपूस करत करत व्रजवाडी इथे ते पोचले. तिथे श्रीकृष्णदास बाबाजींचं दर्शन झाल्यावर त्यांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांना मन भरून आलं. श्रीकृष्णदास बाबाजींच्या चरणावरती डोकं ठेवून ते रडू लागले.
त्यांना आपली हकीकत सांगून दीक्षा आणि वेश देण्याची त्यांनी प्रार्थना केली. पण हा इतका कोवळा तरुण युवक आणि असा निघून आलेला आहे, हे पाहून प्रथमतः बाबांनी त्यांची प्रार्थना काही ऐकली नाही, स्वीकार केली नाही. ते पाहून ह्यांना अतिशय दुःख झालं आणि जवळच्याच एका झाडाखाली ते निराहार असेच 2 दिवस बसून राहिले. शेवटी त्यांची ही एक परीक्षाच होती. त्यांची व्याकुळता आणि अत्यंत प्रबल अशी भक्तीची भावना पाहून बाबांना खात्री पटली, की हा योग्य शिष्य आहे आणि म्हणून बाबांनी त्यांचा स्वीकार केला आणि त्यांची मनोकामना पूर्ण केली. त्यांना दीक्षा दिली आणि वेश दिला आणि नाव ठेवलं श्री मदन मोहन दास. आता हे मदन मोहनदास बाबाजी गुरूंच्या जवळ राहून त्यांची सेवा करू लागले आणि भजन साधना करीत राहिले. एकदा असंच भजनाला ते बसलेले असताना भजनाचा आवेश इतका चढला की 2 दिवस आसनावरती ते ध्यानमग्न बसून राहिले. आपल्या शिष्याची ही प्रगती आणि त्याचं हे प्रेम पाहून गुरुजींना खूप आनंद झाला. असेच काही दिवस गेले आणि मग गुरुजींचा देहांत झाला. ते कृष्णधामाला निघून गेले. आपल्या आयुष्यात सद्गुरूंच एक फक्त अशी वृत्ती असल्यामुळे त्यांचा विरह मदन मोहनदास बाबाजींना सहन होईना. त्यांची अवस्था वेड्यासारखी झाली आणि वनांमध्ये ते हिंडू लागले. ते तिकडे वृक्षांना तिथल्या कल्पतरू म्हणतात. त्या कल्पतरू वृक्षांना मिठी मारून ते रडू लागले आणि लता, वृक्ष, वेली, पक्षी यांना ते आपलं दुःख विरहाचं सांगत आणि रडत असत. एक दिवस असेच हिंडता-हिंडता त्यांचं ध्यान लागलं आणि तंद्रेमध्ये त्यांना गुरुदेव दिसले आणि त्यांनी आज्ञा केली, की वृंदावन येथे जा आणि पंडित रामकृष्णदास बाबाजी यांच्याकडे राहून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तू भजन साधना कर. तेव्हा ते वृंदावनला गेले. तिथे शहाजहापूर की बगीची येथे पंडित बाबाजी राहत होते. त्यांना शरण जाऊन यांनी आपली सगळी हकीकत सांगितली. पंडित बाबांनी त्यांना अत्यंत प्रेमाने जवळ केलं. आता मदन मोहनदास बाबाजी यांचं मन शांत झालं आणि पुन्हा अत्यंत जोमाने भजन साधना सुरू झाली. ते आपली भजन साधना अत्यंत गुप्त ठेवत असत. त्याबद्दल कुणाशी बोलत नसत आणि आपली साधना कुणाला कळू नये अशी त्यांची इच्छा असे. त्या बाबतीत म्हणजे भजनाच्या बाबतीत गीतेमध्ये जे वर्णन आहे, "या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी" या श्लोकाची ते जणू सजीव मूर्ती होते. संपूर्ण रात्रभर ते भजन करत आणि दिवसा थोडीशी विश्रांती घेत असत. रात्री 8:30 वाजता ते भजन करायला बसत. लीला चिंतनामध्ये आणि भजनामध्ये सगळी रात्र घालवत असत. नंतर पहाट झाली ब्राह्ममुहूर्ताला निशांत लीला समाप्त करून ते आसनावरून उठत. मग शौच, स्नान असे प्रातर्विधी आटपत आणि पुन्हा आपल्या आसनावरती येऊन भजनाला बसत. मग 12:30ला उठत. 12:30ला भजन संपवत आणि त्याच्यानंतर अर्धा तास मोठ्याने नामसंकीर्तन करत. मग 1 ते 4 वाजेपर्यंत ते विश्रांती घेत असत. 4 वाजता पंडित बाबाजींच्याकडे सत्संगासाठी जात असत. सत्संग संपल्यानंतर गावामध्ये जाऊन मधुकरी मागून आणत. मधुकरीचा परमेश्वराला नैवेद्य दाखवून ते भोजन करत. मग 1 तास, दीड तास विश्रांती घेत. तोपर्यंत पुन्हा ध्यानाला बसायची, साधनेला बसायची वेळ होई आणि पुन्हा रात्रीच्या 8:30 वाजता त्यांची साधना सुरू होत असे. अशा प्रकारे ते पूर्ण दिवस आपल्या साधनेमध्ये आणि आपल्या ह्या दैनिक व्यवहारामध्ये असत. ते कुणाकडे जात नसत, कुणाशीही बोलत नसत आणि पंडित बाबाजींच्या शिवाय त्यांनी कुणाचाही संग केला नाही. एक गोधडी आणि एक पाण्याचा करूवा म्हणजे तो गडवा एवढंच काही त्यांच्याजवळ असे. त्यांचे डोळे परमेश्वराच्या स्मरणाने नेहमी प्रेमाश्रूंनी भरलेले असत. चेहऱ्यावरती एक अपूर्व तेज होतं.
जणू काय त्यांच्या हृदयामध्ये जी भगवत भक्ती प्रगट झालेली होती, त्या भक्तीच्या तेजाने त्यांचा चेहरा नुसता झगमगत असे. अशा प्रकारे 14 वर्ष त्यांनी तिथे घालवली. आणि त्याच्यानंतर ते क्षत्रवन येथे निघून गेले. तिथेही ह्याच प्रकारे त्यांचा दिनक्रम चाललेला असे. अशा प्रकारे एक अत्यंत सरळ रेषेत गेलेलं आणि साधनेशिवाय काहीही नाही, अशा प्रकारचं आयुष्य ते जगले. होता होता त्यांचं वय 96 वर्षाचं झालं. त्यांना फारसं कधी आजारी पडलेलं कुणी पाहिलं नाही. शेवटी सुद्धा स्वस्थावस्थेमध्येच त्यांनी हे शरीर सोडलं. संवत 1984च्या श्रावण शुक्ल पक्ष द्वादशीला निशांत लीला समाप्त करून पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावरती त्यांनी ह्या पार्थिव देहाचा त्याग केला आणि ते कायमसाठी श्रीकृष्णधामाला निघून गेले. आता आपण भक्तिमती श्री गोपीमा यांची गोष्ट ऐकूया. भक्तिमती गोपीमा यांचा जन्म अयोध्येमध्ये झाला. थोडंफार शिक्षण घेतलं त्यांनी आणि नंतर लाहोर येथे भाटेद्वार कन्या पाठशाळेमध्ये शिवणाच्या शिक्षिका म्हणून त्यांनी नोकरी धरली. त्यांचं जीवन अगदी साधं आणि अतिशय सात्विक असं होतं. त्यांना जे काही नोकरी केल्यामुळे पगार मिळत असे, त्यातला स्वतःच्या खर्चासाठी जेवढा लागतो, तेवढा पैसा ठेवून बाकीचा सगळा पैसा गरीब आणि दुःखितांच्या सेवेसाठी त्या खर्च करीत असत. एक नोकरी सोडली आणि काय घरातलं काम असेल ते सोडलं, तर कुणाचाही संग नाही, कुठे जाणं-येणं नाही. त्या सगळा बाकीचा वेळ हा भगवत भजनामध्येच घालवत असत. अशा प्रकारे भगवत भजन करणे आणि दीनदुःखितांची सेवा करणे, अशा 2 गोष्टीमध्ये अत्यंत सरळ असं त्यांचं आयुष्य गेलं. त्यांनी जेव्हा रिटायरमेंट घेतली, तेव्हा त्या पुन्हा अयोध्येला आपल्या घरी राहायला गेल्या. आता त्या आणि रामभक्तच होत्या. त्यामुळे आता अयोध्येमध्ये त्यांना प्रत्यक्ष रामजीची सेवा पूजा करता येऊ लागली. त्यामध्येच त्या संपूर्ण दिवस घालवू लागल्या. पण कसं कुणास ठाऊक माहीत नाही, श्रीकृष्णांनी त्यांच्या मनाचा ताबा घेतला आणि कृष्ण भक्तीचा अगदी जोराने त्यांच्या मनामध्ये उन्मेष झाला. त्यांचे कान आता श्रीकृष्णाच्या मधुर बासरीच्या धून ऐकण्यासाठी आतुर झाले. डोळ्यांना श्रीकृष्णाच्या दर्शनाची तहान लागली. त्यांनी अशा परिस्थितीमध्ये रामभक्ती करत अयोध्येमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ते त्यांना काही शक्य होईना. आता अयोध्येमध्ये त्या जास्त राहू शकत नव्हत्या. आता वृंदावन इथेच त्यांची ओढ होती. शेवटी रामजींच्या चरणांना नमस्कार करून आणि त्यांची क्षमा मागून त्या कायमसाठी वृंदावन येथे राहायला निघून गेल्या. वृंदावन येथे गेल्यावर गोपीनाथ बाजार या भागामध्ये महिन्याला 8 आणे भाडं असलेलं एक घर त्यांनी भाड्याने घेतलं. तिथे राहून त्या श्यामसुंदराचं, श्रीकृष्णाचं भजन करू लागल्या. अशा भजनामध्ये त्यांना अतिशय आनंद मिळत होता. दिवस त्यांचे सुखात चाललेले होते. पण काही दिवसानंतर त्या खूप आजारी पडल्या. त्यांना खूपच ताप चढला आणि बरेच दिवस झाले औषध घेतलं त्यांनी. सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, पण ताप काही त्यांचा पिच्छा सोडेना. त्या सगळ्यामुळे त्या अतिशय अशक्त झाल्या. शेवटी त्यांना इतका अशक्तपणा आला, की उठून अ, बसणं सुद्धा त्यांना सहन होईना. बरं सेवेला तर कुणीच नव्हतं, त्या एकट्याच होत्या. त्यामुळे त्यांचे हाल होऊ लागले. अशा परिस्थितीमध्ये त्या श्रीकृष्णाची भांडू लागल्या, त्या तक्रार करू लागल्या. एक दिवस रात्री असंच पडल्या-पडल्या त्या श्रीकृष्णाशी रागाने बोलत होत्या. "मी जर अयोध्येमध्ये असते, तर माझ्या परिवाराने माझी काळजी घेतली असती. तुझ्यासाठी मी घर सोडलं, माझं कुटुंब सोडलं. अयोध्येसारखी पवित्र अशी जन्मभूमी मला मिळाली होती, ती सोडली. एवढंच काय, माझं इष्ट जे श्रीराम त्यालाही मी सोडलं आणि मी तुझ्या चरणांच्या आश्रयाला आले.
पण तू कसला आहेस पहा, माझ्याकडे तू पाहत सुद्धा नाहीस. तुला माझी काहीही काळजी नाही." अशी तक्रार करतच त्या झोपी गेल्या. श्रीकृष्णाने स्वप्नामध्ये दर्शन दिलं. स्वतःच्या हाताने तिला उठवून दूध पाजलं आणि मलई पण भरवली. आणि जेव्हा त्यांना सकाळी जाग आली, तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये त्यांना तो मलई भरवलेली जी होती, त्याचा थोडासा भाग राहिलेला सरळ कळत होता. ओठांना बाहेर मलई लागलेली होती आणि रिकामं दुधाचं कुल्हड हे जवळ पडलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांची तब्येत सुधारली. थोड्या दिवस त्यानंतर होत्या, पण आता त्या अशक्त झालेल्या असल्यामुळं त्या फार दिवस जीवित राहिल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांना आजार तर नव्हता. स्वस्थ अवस्थेमध्ये श्रीकृष्णाच्या चिंतनातच त्यांनी हे शरीर सोडलं. पण बाकी त्यांच्या काळाबद्दल अशी काही कुठे माहिती मिळत नाही. हरी ओम.